स्टुडंट ॲक्टिव्ह ॲबॅकस क्लासमध्ये मी चित्रा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण ॲक्टिव्ह ॲबॅकस क्लासमध्ये वैदिक मॅथमॅटिक्स पद्धतीच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन व्हिडिओ पाहिली आहे की ज्यामध्ये आपल्याला स्वामी भारती कृष्ण तीर्थ यांनी जगद्गुरू शंकराचार्य यांनी बनवलेली जी 16 सूत्र आणि 13 उपसूत्र आहेत त्यांच्यापासून बनवलेला अभ्यासक्रम आपण अभ्यासणार आहोत. तर त्यातलाच पहिला जो आपल्याला सूत्रांमधला 16 सूत्रांमधला पहिला जो प्रकार आहे एकाधिकेन पूर्वेणम, तर याबद्दलची आज आपण माहिती पाहणार आहोत. एकाधिकेन सर्वसूत्रम एकाधिकेन पूर्णेना याचा अर्थ असा होतो की बाय वन मोर दॅन प्रिव्हियस वन. म्हणजेच काय? बाय वन मोर दॅन द प्रिव्हियस वन म्हणजेच काय? मागील पेक्षा एकाने अधिक. आता याचा शब्दशः अर्थ सर्वांना समजण्यास जरा कठीण जाईल, तर त्यासाठी आपण एक्झाम्पल्स इथे दाखवले आहेत. मी त्या एक्झाम्पल्सचा अभ्यास करून आपण तुम्हाला हे गणित किंवा हे सूत्र तुम्हाला समजावून सांगते. पहा, एकाधिकेन पूर्वेना म्हणजेच काय? बाय वन मोर दॅन द प्रिव्हियस वन म्हणजेच काय? तर मागील पेक्षा एकाने अधिक. आता याच्यामध्ये सॉल्व्ह करण्यासाठी सुरुवातीला एक पहिली मेथड आहे स्क्वेअर ऑफ द नंबर एंडिंग इन 5. म्हणजेच काय? असे नंबरचा वर्ग काढणे की ज्याच्या एकक स्थानी 5 येतो. मग असे नंबर्स कोणते? तर 5च्या पटीतले म्हणजे 5, 15, 25, 35 असे n टाइम्स ऑफ नंबर्स म्हणजे कितीही नंबर असो की ज्याच्या एंडिंगला म्हणजे एकक स्थानी 5 येतो. अशा संख्यांचा वर्ग काढण्यासाठीची जी सोपी मेथड आहे तर ती आपण आज शिकणार आहोत. तर इथं दाखवण्यासाठी समजण्यासाठी मी तुम्हाला इथे एक एक्झाम्पल दाखवले 25 स्क्वेअर. आपण 25चा स्क्वेअर कसा काढणार? तर पहा, 2 आपण इथं सुरुवातीला घेतला. इथे तुम्हाला दिसत आहे इथे आडवी रेषा ऑब्लिक आहे आणि त्याच्या पुढे 5 लिहिलं आहे. म्हणजे 5 हा जो आहे 25 हा 25 5चा वर्ग आहे. पहा, 5चा वर्ग 25 आणि त्याच्या अगोदरच्या ऑब्लिकच्या पुढे लिहिले 2. तर इथे जो संख्या आहे 2च्या पेक्षा पुढची एक संख्या घ्यायची, त्याच्यामध्ये 1 मिळवायचा आहे आणि 1 मिळाल्यानंतर आलेली जी संख्या असेल त्याचा आणि मागच्या संख्येचा गुणाकार करायचा. म्हणजे इथं आपल्याला अर्थ होतो मागील पेक्षा एकाने अधिक. मागील म्हणजे काय? जी तुम्हाला दिली असेल ती संख्या आणि त्याच्यापेक्षा 1 अधिक घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये 1 अधिक करायचं म्हणजे 1 वाढवायचा आहे आणि मग त्या दोन संख्यांचा गुणाकार करून तुम्हाला तुमचा वर्ग साधता येईल. मग 2च्या 2 आणि अधिक 1 किती होतात? 3 होतात. बरोबर. म्हणजेच काय? 2 गुणिले 3 किती होतात? 6. म्हणजे आपल्याला उत्तर येतंय 625. पहा, इथे दाखवलं आहे. याचप्रमाणे आता आपण इथे एकदा परत सॉल्व्ह करूया. 5चा आपल्याला 25चा वर्ग काढायचा आहे. मग 25चा वर्ग काढण्यासाठी आपण काय वापरणार? काय करणार? पहा, 5चा वर्ग आपल्याला माहित आहे किती असतो? 25. ठीक आहे, तर तो आपण 25 सुरुवातीला लिहूया आणि 2 जो आहे इथे, मग 2च्या नंतर अजून एक संख्यामध्ये त्याच्यात आपण मिळवायचा आहे. 2 अधिक 1 किती होतात? 3. बरोबर. मग 2 आणि 3 ह्या संख्येचा गुणाकार करूया. किती येतो? 6. मग 6 आणि हे 25 आहे असे लिहायचे. म्हणजेच आपल्याला उत्तर काय आले? 25चं 625. पहा, सोपं आहे. तुम्हाला सुद्धा ह्या गोष्टी सोडवायला सोप्या जातील. द स्क्वेअर ऑफ नंबर एंडिंग इन 5 अशी संख्यांचा वर्ग करणे की ज्याच्या एकक स्थानी म्हणजे इथे, ठीक आहे, एकक स्थानी ज्या संख्येच्या 5 असतो अशा संख्येचा वर्ग करण्यासाठी आपण काय करणार आहोत? एकाधिकेन पूर्वेना हे सूत्र वापरणार आहोत. म्हणजेच काय? जेच तुम्हाला नंबर दिला आहे त्याच्यामध्ये 1 वाढवायचा आहे आणि त्या दोन संख्यांचा गुणाकार करायचा आहे आणि तो इथे लिहायचा आहे. ठीक आहे, तर यासारखेच आपण एक्झाम्पल्स पुढे आहेत तिथे पहा. नेक्स्ट नंबर आहे फर्स्ट 35. आता काय करणार आपण? आपल्याला पहिला नंबर दिलाय 35चा आपल्याला वर्ग करायचा आहे. बरोबर. मग आपण काय करणार? 35च्या साठी आपण 5चा वर्ग अगोदर करून घेऊया 25. ठीक आहे, आता इथे ऑब्लिक करूया. मग 3 गुणिले 3 अधिक 1. बरोबर. 3 अधिक 1 किती होतात सांगा? 3 गुणिले 3 अधिक 1 4. बरोबर. हे 25 ऑब्लिक मध्ये. तसेच इथे मी टिंब दिलाय, डॉट दिलाय. याचा अर्थ असा होतो की
तिथे गुणाकार आहे, आपण हवं तर असं गुणाकाराचं चिन्ह लिहूया. 3 चौक किती होतात? 12. म्हणजेच आपलं उत्तर किती आलंय? 12 25 म्हणजेच 1225. तुम्हाला जर ह्याचा पडताळा करून पाहायचा असेल तर आपण इथे करून पाहूया. पहा, 35 गुणिले 35. सर्वसाधारण मेथडने आपण काय करतो? 5 5 25, 2 आले हातचे, ते आपण मनामध्ये ठेवूया किंवा इथं आपण साईडला लिहूया. त्यानंतर 5 त्रिक 15, 15 आणि 2 17. ठीक आहे. आणि इथे 0, 3 5 15, 3 त्रिक 9 आणि 1 10. आता ह्या सर्वांची काय करूया आपण? बेरीज. 5 0 5, 7 आणि 5 12, एकाला हातचा तो आपण इथे छोटासा लिहूया. मग हा एक आणि हा वरचा एक किती होतात? 2 आणि आहे तसा एक तसाच. म्हणजे आपल्याला उत्तर पहा, दोन्ही उत्तर आपले कसे आले आहेत? सारखे आले. ठीक आहे. म्हणजेच हा गणिताची ही गुणाकार बेरीज आणि एवढी मोठी लेंथी प्रोसेस वापरण्यापेक्षा ही छोटी सोपी मेथड आहे. एकाधिकेन पूर्वेण म्हणजेच काय? मागील संख्येपेक्षा आधीच्या संख्येमध्ये 1 वाढवायचा आणि त्या दोघांचा गुणाकार करून आपण तो वर्ग सोडवायचा आहे. तर अशा प्रकारे आपण बाकीचे एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. पहा, 65 साठी आपण काय करू शकतो? 65 स्क्वेअर दॅट मीन्स राईट 5 स्क्वेअर दॅट मीन्स 25 फर्स्ट, देन 6 into 6 plus 1 that means 6 into 7 25 as it is. 6 7s are 42 and 25 म्हणजेच 65 चा वर्ग किती आला आहे? 4225. हेच आपण आता 105 चं कसं करणार? 105 चं 105 स्क्वेअर दॅट मीन्स 10 into 10 गुणिले 11, 10 आणि 1 11 आणि 25 तसेच. म्हणजे 10 गुणिले 11 आपल्याला किती होतात? आपण गुणाकार करू शकतो. 10 गुणिले 11चा किती होणार? 11 1 आता गुणाकारामध्ये ही एक सोपी मेथड आहे. गुणाकारामध्ये जर 0 आला तर तो 0 आहे तसाच अगोदर लिहून घ्यायचा आणि फक्त संख्येचाच गुणाकार करायचा. 11 1 11, सोपं आहे. आणि हे 25 आहे तसेच. म्हणजेच काय? 105 चा वर्ग किती आला आहे? आपण या मेथडने आपण विदिन सेकंड मध्ये एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. 105 चा वर्ग 11025. त्यानंतर 135 आहे. 135 चा वर्ग आपण कसा सॉल्व्ह करू शकतो? 135 बरोबर 13 गुणिले 13 अधिक 1 आणि 25. 25 हे कन्फर्म असतं की 5 चा वर्ग 25च येणार आहे. मग आता काय करायचं आहे? 13 गुणिले 14 आणि हे 25 तसेच. मग 13 आणि 25 चा फक्त आपण काय करायचं आहे? गुणाकार करायचा आहे. मग आता 14 त्रिक 42, 14 1 14, 14 आणि 4 किती होतात? 18. म्हणजे 182 ह्याचा गुणाकार आला आणि 25 तसेच. म्हणजे 135 चा गुणाकाराचा जो वर्ग आहे तो किती आला आहे? 18225. असं विदिन सेकंड मध्ये आपण या मेथडने एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. ही मेथड तुम्हाला आवडली असेल तर या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन सूत्रांसोबत अभ्यासक्रम शिकण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा.